शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज महानगरपालिका निवडणुका स्वबळावरती लढवण्याची घोषणा केली आहे। केवळ मुंबईच नाही तर ठाणे, पुणे, नागपूरसह सर्व महानगरपालिका स्वबळावरती लढू असं खासदार राऊत यांनी म्हटलंय। कार्यकर्त्यांना संधी मिळत नाही म्हणून संधीसाठी आम्ही स्वबळावरती लढणार असल्याचं राऊत म्हणाले। एकदा आम्हाला आजमावायचंय असंही राऊतांचं वक्तव्य आहे। मुंबईसह नागपूरपर्यंत मी सांगेन आम्ही स्वबळावर लढू। काय होईल ते होईल, एकदा आम्हाला आजमावायचंच आहे। नागपूरला सुद्धा मी स्वबळावर लढणार आहोत। माननीय उद्धवजीने आम्हाला तसे संकेत दिले। आत्ताच मी आमचे या शहराचे शिवसेनेचे प्रमुख प्रमोद मानमोडे यांच्याशी चर्चा केली। कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार? आघाडीमध्ये मग लोकसभा विधानसभेमध्ये कार्यकर्त्यांना लढण्याची संधी मिळत नाही आणि त्याचा फटका पक्षाच्या वाढीला बसतो। महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि नगरपंचायतीमध्ये स्वबळावर लढून आपापले पक्ष मजबूत करावे। आणि याविषयी बोलण्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षाचे अनिल देशमुख सध्या आपल्या सोबत आहेत। अनिलजी, एक मोठी घोषणा किंवा मोठं वक्तव्य आपण म्हणू शकतो राऊतांचं। ठाकरे गट आता स्वबळावरती लढवण्याची पालिका निवडणुका लढण्याची भाषा करताय। काय नेमकी तुमची प्रतिक्रिया आहे आणि राष्ट्रवादीमध्ये नेमकं काय याबद्दलचं मत मांडलं जाणार आहे? असं आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वतंत्र लढवायचा हा प्रश्न हा त्या पक्षाचा आहे। इंडिया आघाडी म्हणून आम्ही लोकसभेची निवडणूक, इंडिया आघाडी म्हणून आम्ही विधानसभेची निवडणूक या एकत्र लढतो। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्याची इच्छा असते, त्याच्यामुळे अनेक पक्ष स्वतंत्र लढतात। पण तरी पण पुढील काळामध्ये जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागतील तेव्हा एकत्र बसून चर्चा करू। पण याच्यामध्ये काही अलग नाही। त्यांनी जर तसा विचार केला असेल तर ते पुढे जाऊ शकतात तसे। अनिलजी, या संदर्भात एक मोठं वक्तव्य खरं तर प्रशांत जगताप यांनी सुद्धा केलेलं आहे राऊतांचं वक्तव्य आल्याच्या नंतर, की हा एका पद्धतीने सत्ताधारी पक्षाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न तर नाहीये ना? मग मी तुम्हाला सांगितलं ना की आता पुढील काळामध्ये आज जरी त्यांनी जाहीर केलं असेल तरी पुढील काळामध्ये तिन्ही पक्ष एकत्र बसतील आणि चर्चा करतील। पण अनेकदा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ह्या अनेकदा अलग अलग लढलेल्या आहेत त्याच्यामध्ये। पण यावेळेस कशा लढायचं याचं पुढील काळामध्ये ठरवू आम्ही। अनिलजी, मात्र असं झालंय की विधानसभेच्या निवडणुकांच्या वेळेला सुद्धा आपण बघितलं महाविकास आघाडीचे उमेदवार असतील, नेमकी काय रणनीती वापरायची हे शेवटपर्यंत ठरत नव्हतं। आणि ज्या वेळेला पराभव पत्करावा लागला गेल्या काही दिवसांमध्ये वारंवार सगळ्याच पक्षांकडून महाविकास आघाडीच्या कुरबुरी समोर येत आहेत की या पक्षाने हे केलं, त्या पक्षाने ते केलं, त्यामुळे आम्हाला एकंदर फटका बसला। मग आता नेमकं काय होणार आहे? अजूनही चर्चा झाली नाहीये महाविकास आघाडीमध्ये? कसं आहे, महाविकास आघाडीच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका केव्हा होणार याचीच अजून चर्चा नाही। याचा निर्णय अजून झालेला नाही। याचा निर्णय जेव्हा होईल तेव्हा तिन्ही पक्ष एकत्र बसतील, चर्चा करतील आणि निर्णय घेतील। पण व्यक्तिशः तुम्हाला काय वाटतंय, महाविकास आघाडीमधले नेते म्हणून किंवा पक्षाची नेमकं काय भूमिका असू शकते या संदर्भात? नाही, ठीक आहे, एखाद्या पक्षाने जर तसा निर्णय घेतला असेल तर तशा पद्धतीचा निर्णय स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी ते घेऊ शकतात। बरं, धन्यवाद अनिलजी, तुम्ही सविस्तरपणे बोललात यासाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।